नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हेल्मेट घडी करून वागवणे होणार शक्य. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसोंगे. हेल्मेट घालून दुचाकी चालवणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे, परंतु हेल्मेट सांभाळणे हे वाहन चालकासाठी फार कठीण असते. त्यामुळे आता सुरक्षित घडी करून ठेवता येईल हेल्मेट. फोल्डिंग हेल्मेट तयार करण्याचे कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 2 संशोधकांनी सुरू केलेले आहे. यावर संशोधकांना स्वामित्व हक्काची म्हणजे पेटेंटची नोंद सुद्धा झालेली आहे. भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर संजय डोबळे व MSc विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी हे संशोधन केलेले आहे. वाहन उभे असताना हेल्मेट कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर डोबळे आणि विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी वाहन उभे असल्यावर दोन्ही हेल्मेट कसे ठेवता येतील याकरता फोल्डिंग हेल्मेटची संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे. फोल्डिंग हेल्मेट हे डिझाईन बनवून त्यातील सर्व कार्यपद्धती व समजुती नियमित हेल्मेट प्रमाणे राहतील याची काळजी सुद्धा घेतलेली आहे. या फोल्डिंग हेल्मेट करिता स्वामित्व हक्क म्हणजे पेटेंट देखील मिळालेला आहे. हेल्मेट तयार करण्याचे कार्य सुद्धा सुरू झालेले आहे. या हेल्मेटची मजबूती नियमित हेल्मेटपेक्षा मजबूत राहणार आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला इजा होणार नाही. या प्रकारचे साहित्य वापरण्यात येणार आहे. फोल्डिंग हेल्मेट हे घडी करून व्यवस्थित गाडीमध्ये ठेवता येईल. त्याचप्रमाणे ते उघडून डोक्यामध्ये सुद्धा व्यवस्थित घालता येईल. डोक्यावर घालताना याचीही काळजी घेतली जाईल. आता नवीन संशोधनाद्वारे तयार केलेले फोल्डिंग हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था सुद्धा होईल. समाज उपयोगी संशोधन केल्याने विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे, डॉक्टर राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत माहेश्वरी, डॉक्टर ओमप्रकाश चिमणकर आदींनी संशोधकाचे अभिनंदन केलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.